कल्पना करा, आपण एका सकाळी उठलोय आणि कुणीतरी आपल्याला अगदी ठामपणे सांगतोय की आपल्या आयुष्यातील आपल्या निवडी, आपले निर्णय किंवा आपल्या ज्या काही भावना आहेत त्यांना काहीच अर्थ नाहीये. हो ना. म्हणजे विचार करा, हे किती भयानक आणि निराशाजनक आहे. अगदी. म्हणजे ते आपल्याला सांगतायत की आपण फक्त एक अत्यंत गुंतागुंतीचं यंत्र आहोत. बाहेरील परिस्थितीने जसं बटन दाबलं तशी आपली प्रतिक्रिया येते. हो. किंवा मग आपल्या मनात चाललेले सगळे विचार हे केवळ आपल्या बालपणीच्या एखाद्या भयंकर, दडपलेल्या आघाताचा परिणाम आहे तसं मानलं जायचं. हे ऐकून कोणालाही निराशाच येईल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत जगातील सर्वोच्च मानसशास्त्रज्ञ मानवी स्वभावाबद्दल अगदी असाच विचार करत होते, नाही का? हो, अगदी तसंच होतं. माणसाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन इतका निराशावादी होता की त्यातून बाहेर पडण्यासाठी का मोठ्या वैचारिक बंडाची गरज होती. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा मुख्य विषय हेच वैचारिक बंड आहे. आज आपण मानवतावादी सिद्धांत किंवा ह्युमॅनिस्टिक थिअरी ऑफ पर्सनॅलिटी उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. हा असा सिद्धांत आहे ज्याने माणसाला नेमकं काय तुटलंय हे शोधणाऱ्या आजारी मानसिकतेतून बाहेर काढलं आणि त्याच्यात काय सर्वोत्तम होऊ शकतं याची जाणीव करून दिली. अगदी बरोबर. कसं ना, 1940 आणि 50च्या दशकात जर कोणी मानसशास्त्राचा अभ्यास करत असेल तर त्याच्यासाठी ती अत्यंत कोंडीची परिस्थिती होती. अच्छा, म्हणजे दोनच पर्याय होते असं काहीसं? हो, प्रामुख्याने दोनच विचार प्रवाह अस्तित्वात होते. एकीकडे सिग्मंड फ्रॉइड यांचं मनोविश्लेषण किंवा सायको ॲनालिसिस सिद्धांत होता. फ्रॉइड म्हणजे तेच ना ज्यांनी सुप्त मनावर भर दिला? हो, तेच. फ्रॉइड यांचं म्हणणं असं होतं की माणूस हा त्याच्या सुप्त मनातील अंधाऱ्या प्रेरणा, वासना आणि बालपणीच्या दडपवलेल्या इच्छांचा कायम गुलाम असतो. त्यांच्या मते माणसाचं मन हे एखाद्या अंधाल्या तळघरासारखं आहे. बापरे, म्हणजे जिथे फक्त भयानक गोष्टी लपलेल्या आहेत. हो ना. आणि दुसरीकडे B.F. स्किनर यांचा वर्तनवाद किंवा बिहेवियरिझम होता. स्किनर यांनी तर माणसाला चक्क एका प्रयोगशाळेतील उंदराच्या किंवा कबुतराच्या पातळीवर आणून ठेवलं होतं. म्हणजे कसं? म्हणजे त्यांच्या मते मानवी वर्तन हे फक्त बक्षीस आणि शिक्षा यावर अवलंबून असतं. म्हणजे तो वेंडिंग मशीनचा जो विचार आहे अगदी तसाच? हो, अगदी तसंच रूपक आपण वापरू शकतो. मशीनमध्ये 10 रुपयांचं नाणं टाकलं की ठरलेलं चॉकलेटच बाहेर येतं. त्यात त्या मशीनची स्वतःची काहीच आवड किंवा निवड नसते. वर्तनवादाच्या मते बाह्य उत्तेजना दिली की माणसाची ठराविक प्रतिक्रिया येतेच. अगदी तंतोतंत. म्हणजे फ्राईडच्या मते आपण आपल्या भूतकाळाचे कैदी आहोत आणि वर्तनवादाच्या मते आपण परिस्थितीचे गुलाम आहोत. पण मग ह्यात आपला स्वतःचा असा काहीच वाटा नाहीये का? हाच तर मुख्य प्रश्न होता. या दोन्ही सिद्धांतांमध्ये माणसाच्या स्वतःच्या अस्तित्वाला, त्याच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला काहीच जागा नव्हती. आणि इथूनच मग तो मानवतावादी सिद्धांत पुढे आला, बरोबर? चला तर मग ही संकल्पना उलगडून पाहूया. हो, हीच ती पोकळी होती जिथून या तिसऱ्या बळाचा म्हणजेच मानवतावादी सिद्धांताचा उदय झाला. या नवीन विचारधारेने अत्यंत धाडसी भूमिका घेतली. त्यांनी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगितली की मानव हा मुळातच चांगला असतो. अच्छा, म्हणजे विनाशाकडे जाण्यापेक्षा विधायकतेकडे जाण्याचा माणसाचा नैसर्गिक कल असतो. हो, आणि त्याहूनही महत्त्वाचं गृहीतक हे होतं की माणूस हा परिस्थितीचा किंवा भूतकाळाचा बळी नाहीये. त्याच्याकडे स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल आहे. एक सेकंड, म्हणजे जर मी एखादा पुस्तक वाचायला घेतलं तर फ्राईडच्या मते ती माझी एखादी दडपवलेली इच्छा असेल. हो. आणि वर्तनवादाच्या मते मला कुणीतरी तशी सवय लावली असेल. पण मानवतावादी दृष्टिकोन सांगतो की मी ते पुस्तक वाचतोय कारण मला स्वतःला काहीतरी नवीन शिकायचंय. तुम्हाला स्वतःचा विकास करायचा आहे म्हणून तुम्ही ते वाचताय. मानवतावादाच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये विकासाची आणि आत्मसिद्धीची, ज्याला आपण सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणतो, ती जन्मजात क्षमता असते. म्हणजे आपण केवळ जिवंत राहण्यासाठी धडपडत नाही आहोत. नाही, आपण आपल्यातील सर्वोच्च क्षमता गाठण्यासाठी धडपडत असतो. हा प्रवास स्वतःची जाणीव होण्यापासून सुरू होतो आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा सर्वोच्च विकास करण्यापर्यंत जातो. पण हा प्रवास काय असा सरळ रेषेत नसतो ना. यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विकास एका विशिष्ट प्रक्रियेतून जातो. तो असा एका रात्रीत होत नाही. मग माणसाचा हा सर्वोच्च क्षमतेकडे जाण्याचा प्रवास कसा होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला या सिद्धांताच्या एका प्रमुख शिल्पकारेकडे जावं लागेल, नाही का? हो, अब्राहम मास्लो यांच्याकडे. हो, अब्राहम मास्लो. मास्लो यांनी गरजांची श्रेणी किंवा हायरार्की ऑफ नीड्स ही अत्यंत प्रसिद्ध संकल्पना मांडली. त्यांनी मानवी गरजांना एका पिरॅमिडच्या स्वरूपात मांडलं.
अगदी बरोबर. त्यांच्या मते माणसाच्या वर्तनामागे त्याच्या गरजा हे सर्वात मोठं इंजिन असतं. जोपर्यंत तळाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत माणूस वरच्या स्तरावरील गरजांचा विचारही करू शकत नाही. हे पिरॅमिड समजून घेणं खूप रंजक आहे. मास्लो यांनी या पिरॅमिडच्या अगदी तळाशी शारीरिक गरजा ठेवल्या आहेत. हो, ज्याला फिजिओलॉजिकल नीड्स म्हणतात. यात अन्न, पाणी, झोप, हवा यांचा समावेश होतो. समजा एखाद्या व्यक्तीला 2 दिवस पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाहीये. अशा वेळी ती व्यक्ती काव्य, तत्वज्ञान किंवा समाजातील स्वतःच्या प्रतिष्ठेचा विचार करेल का? अजिबात नाही. तिच्या अस्तित्वाची ती एकमेव आणि सर्वात मोठी प्रेरणा फक्त पाणी मिळवणं हीच असेल. पण एकदा का ह्या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या, पोट भरलं, की मग माणसाच्या गरजांची पातळी बदलते. हे अगदी तर्काला धरून आहे. पोट भरलं की साहजिकच माणसाला उद्याची चिंता सतावू लागेल. म्हणजे आपण दुसऱ्या पायरीवर जातो. हो, जिथे सुरक्षिततेच्या गरजा निर्माण होतात. यात शारीरिक संरक्षण, पक्क घर, आजारपणात उपचाराची सोय आणि नोकरीची सुरक्षितता येते का? हो, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि जेव्हा माणसाकडे अन्न असतं आणि तो सुरक्षित घरात राहतो, तेव्हा तो आजूबाजूला पाहू लागतो. कारण माणूस हा मुळातच समाजशील प्राणी आहे. अगदी. त्याला एकटेपणा खायला उठतो. इथून सुरू होते पिरॅमिडची तिसरी पायरी, सामाजिक गरजा. यात मैत्री, प्रेम, कुटुंब आणि एखाद्या समाजाचा भाग असल्याची भावना यांचा समावेश होतो. म्हणजे माणसाला कोणीतरी आपलं असावं आणि आपण कोणाचं तरी असावं याची अत्यंत तीव्र गरज भासते. होय, पण फक्त गर्दीचा भाग होऊन माणसाचं समाधान होत नाही. त्याला त्या समाजात एक वेगळी ओळख हवी असते. अच्छा, यावरूनच आपण पुढच्या पायरीचा अंदाज लावू शकतो. ती म्हणजे स्वाभिमानाच्या गरजा किंवा एस्टीम नीड्स. बरोबर. समाजाचा भाग झाल्यावर माणसाला मान, सन्मान, इतरांकडून मिळणारा आदर आणि स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागतात. म्हणजे लोक मला कसे बघतात आणि मी स्वतःला कसा बघतो यावर लक्ष केंद्रित होतं. हो, आणि जेव्हा या चारही पायऱ्या शारीरिक गरज, सुरक्षितता, समाज आणि स्वाभिमान पूर्ण होतात, तेव्हा माणूस त्या पिरॅमिडच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो. याला मास्लो यांनी आत्मसिद्धीच्या गरजा म्हटले आहे. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर एखादी व्यक्ती जे काही बनू शकते ते बनण्याची तिची गरज. म्हणजे स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा वापर करणं. अगदी. या टप्प्यावर माणूस कोणाला काही सिद्ध करण्यासाठी धडपडत नसतो, तर तो स्वतःच्या आंतरिक समाधानासाठी कार्य करतो. पण मला इथे खूप मोठा विरोधाभास वाटतोय. कोणता? मास्लो यांचा हा नियम सांगतो की खालच्या गरजा पूर्ण झाल्याशिवाय माणूस वरच्या ध्येयांकडे जात नाही. पण इतिहास तर अशा उदाहरणांनी भरलेला आहे जिथे हा नियम पूर्णपणे खोटा ठरतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? एखाद्या उपाशी कलाकाराचा विचार करूया, जो 2 वेळच्या जेवणाची भरांदा असतानाही आपला सर्व वेळ एका महान चित्रकृतीसाठी खर्च करतो. किंवा एखादा क्रांतिकारक. अच्छा, हो. जो स्वतःची सुरक्षितता, कुटुंब, प्राणपणाला लावून स्वातंत्र्यासारख्या सर्वोच्च ध्येयासाठी फासावर जातो. तिथे तर त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नसतात. मग ते लोक त्या शिखरावर कसे पोचतात? हा खरोखरच अत्यंत तीक्ष्ण आणि महत्वाचा मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे स्वतः मास्लो यांनाही त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात या त्रुटीची जाणीव झाली होती. म्हणजे त्यांनी यात बदल केला. हो, सुरुवातीला मांडलेला हा पिरॅमिड एखाद्या व्हिडिओ गेमच्या लेव्हलसारखा वाटतो, जिथे एक लेव्हल पार केल्याशिवाय दुसरी उघडत नाही. पण मानवी मन इतकं साचेबद्ध नसतं. खरंच. याच कारणामुळे मास्लो यांनी नंतर त्यांच्या सिद्धांतात एक अतिशय महत्त्वाची सुधारणा केली आणि स्व-अतिक्रमण किंवा सेल्फ ट्रान्सेंडन्स ही एक नवीन सर्वोच्च पायरी जोडली. म्हणजे स्वतःच्याही पलीकडे जाणं. अगदी बरोबर. त्यांनी मान्य केलं की काही अत्यंत विकसित व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वाच्या, इगोच्या आणि मूलभूत गरजांच्याही पलीकडे जाऊ शकतात. ते स्वतःला एखाद्या मोठ्या कार्याशी इतके जोडून घेतात की पोटाची भूक त्यांच्यासाठी दुय्यम ठरते. अच्छा, म्हणजे हा पिरॅमिड एक सर्वसाधारण नकाशा आहे. तो गुरुत्वाकर्षणासारखा कोणताही कठोर वैज्ञानिक नियम नाहीये. हो, अगदी तसंच. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. मास्लो यांनी आपल्याला विकासाचा नकाशा आणि अंतिम ध्येय दाखवलं. पण त्या शिखरावर प्रत्यक्षात कसं पोहोचायचं? त्यासाठी आपल्याला दुसऱ्या शिल्पकाराकडे वळावं लागेल, कार्ल रोजर्स. हो, कार्ल रोजर्स. मास्लो यांनी गरजांवर लक्ष केंद्रित केलं, तर रोजर्स यांनी व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोन मांडला. त्यांनी व्यक्तिमत्व समजण्यासाठी स्व किंवा सेल्फ या संकल्पनेला केंद्रस्थानी आणलं. रोजर्स यांचे विचार खऱ्या अर्थाने क्रांतिकारी होते.
त्यांच्या मते प्रत्येक माणसात आत्मसिद्धीकडे वाटचाल करण्याची प्रवृत्ती जन्मजात असतेच. म्हणजे ती आधीपासूनच आपल्यात असते. हो, हे समजावून सांगण्यासाठी आपण आजच्या काळातील एक रूपक वापरूया. समजा माणूस हा एक अत्यंत प्रगत हाय एंड स्मार्टफोन आहे. ओके. जेव्हा तो कारखान्यातून बाहेर येतो तेव्हा त्यात जगातलं सर्वात उत्तम हार्डवेअर असतं. ही त्याची जन्मजात क्षमता आहे. पण तो फोन प्रत्यक्षात किती चांगला चालेल हे त्याच्यात इन्स्टॉल केलेल्या ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून असतं. आणि तो ज्या नेटवर्कमध्ये आहे त्यावर सुद्धा. अगदी. जर त्या फोनमध्ये भरपूर व्हायरस असलेलं सॉफ्टवेअर टाकलं तर तो कितीही चांगला असला तरी हँग होणारच. म्हणजे रॉजर्स यांच्या मते माणूस हा तो फोन आहे आणि त्याचं कुटुंब, समाज हे त्याचं सॉफ्टवेअर आणि नेटवर्क आहेत. होय. जर योग्य वातावरण मिळालं तरच तो त्याच्या सर्वोच्च क्षमतेने काम करेल. मग हे योग्य वातावरण म्हणजे नेमकं काय? रॉजर्स यांनी यासाठी एक त्रिसूत्री सांगितली आहे. यातली पहिली आणि सर्वात कळीची गोष्ट आहे निर्व्याज सकारात्मक दृष्टिकोन किंवा अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड. म्हणजे कोणत्याही अटीविना मिळणारं प्रेम. हो, अटींविना मिळणारा स्वीकार. विशेषतः लहानपणी पालकांकडून मिळणारं प्रेम. जेव्हा पालक म्हणतात की तू परीक्षेत 90% मार्क आणलेस तरच तू माझा चांगला मुलगा. हे तर शर्ती प्रेम झालं. कंडिशनल लव्ह. अगदी. अशा वेळी मुलाला वाटू लागतं की त्याचं मूळ रूप स्वीकार्य नाही, त्याला प्रेमासाठी अटी पूर्ण कराव्या लागतील. पण जेव्हा प्रेम निर्व्याज असतं तेव्हा व्यक्तीला सुरक्षित भावना मिळते. या त्रिसूत्रीतील दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट आहे सहानुभूती किंवा एम्पथी. म्हणजे इतरांच्या भावनांना त्यांच्या जागी उभे राहून समजून घेण्याची क्षमता. म्हणजे कुणीतरी आपल्याला खऱ्या अर्थाने ऐकतंय ही भावना. हो, ती भावना माणसाच्या भावनिक विकासासाठी संजीवनीसारखी काम करते. आणि तिसरी सर्वात महत्वाची संकल्पना आहे सुसंगती किंवा कॉन्ग्रुएन्स. सुसंगती म्हणजे काय? सुसंगती म्हणजे व्यक्तीच्या खऱ्या मी म्हणजे रिअल सेल्फ आणि आदर्श मी म्हणजे आयडियल सेल्फ यातील साम्य. ही सुसंगतीची संकल्पना समजून घेताना मला लगेच आजच्या सोशल मीडियाच्या जगाची आठवण येते. कसं काय? आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहतो, लोक आपले सर्वात सुंदर आणि परिपूर्ण फोटो टाकतात. तिथे दिसणारं आयुष्य म्हणजे त्यांचा आदर्श मी असतो. हो, समाजाला जे पाहायला आवडेल त्याचा एक मुखवटा. अगदी. पण जेव्हा कॅमेरा बंद होतो आणि ती व्यक्ती आरशासमोर उभी राहते तेव्हा तिथे जो माणूस असतो तो तिचा खरा मी असतो, ज्याला ताणतणाव आहेत, ज्याच्यात काही त्रुटी आहेत. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. रॉजर्स यांच्या सिद्धांताचा गाभाच हा आहे की जेव्हा या आदर्श मी आणि खऱ्या मी मध्ये खूप मोठी दरी निर्माण होते तेव्हा मानसिक संघर्ष सुरू होतो. आणि ही दरी त्या सशर्त प्रेमामुळे निर्माण होते का? हो, तिथे व्यक्तीला वाटतं की तिचा खरा मी कोणीच स्वीकारणार नाही. त्यामुळे ती सतत एक मुखवटा उभा करून ठेवते. हा मुखवटा सतत सांभाळणं अत्यंत दमवणारं असतं. यामुळेच मानसिक ताण वाढतो. याला त्यांनी विसंगती म्हटलं आहे. म्हणजे आपण जे स्मार्टफोनचं उदाहरण घेतलं तिथे हा आदर्श मीचा मुखवटा म्हणजे असा एखादा बॅकग्राऊंड ॲप आहे जो सतत सुरू राहतो आणि फोनची सगळी बॅटरी संपवून टाकतो. हो ना, अगदी तसंच. त्यामुळे कार्यक्षमता कमी होते. याउलट सुसंगती म्हणजे तुमचा खरा मी आणि आदर्श मी यात खूप जवळचं साम्य असणं. म्हणजे आपण जसे आहोत तसेच जगासमोर येण्याची भीती नसणं. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आजूबाजूला अटींविना प्रेम करणारे लोक असतात. अशा वातावरणात व्यक्ती खऱ्या अर्थाने आत्मसिद्धीकडे झेप घेऊ शकते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हे सगळं ऐकायला एका सुंदर आणि आशादायी जगाच्या कथेसारखं वाटतं, पण आपण ज्या वास्तवात जगतो ते असं नाहीये. हो, हे मान्य करावंच लागेल. रोजच्या बातम्या पाहिल्या की माणसाच्या क्रूरतेची अनेक उदाहरणं समोर येतात. मग हा सिद्धांत वास्तवापासून खूप दूर कुठल्या तरी काल्पनिक जगात वावरतोय असं वाटत नाही का? कोणत्याही सिद्धांताकडे एकांगी दृष्टीने पाहणं धोक्याचं असतं. आणि या सिद्धांतालाही काही अत्यंत ठळक मर्यादा आहेत. यावर सर्वात मोठी टीका हीच होते की हा दृष्टिकोन माणसाला एका गुलाबी चष्म्यातून पाहतो. म्हणजे फक्त चांगलंच बघतो. हो, हा सिद्धांत सांगतो की माणूस मुळात चांगला आहे. पण मग युद्धांचं काय? माणसातील हिंसा आणि दुसऱ्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याची प्रवृत्ती याचं स्पष्टीकरण हा सिद्धांत देऊ शकत नाही. क्रौर्य केवळ प्रेमाच्या अभावामुळे येतं असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल. यातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे वैज्ञानिक कसोटीचा. हा सिद्धांत तिथेही थोडा कमकुवत वाटतो.
कारण आत्मसिद्धी किंवा अटींविना मिळणारा स्वीकार या गोष्टी आपण मोजबट्टीने कशा मोजणार? हो ना, आधुनिक विज्ञान पुराव्यांवर चालतं, पण कुणाची स्वतंत्र इच्छाशक्ती किती वाढली हे लॅबमध्ये सिद्ध करणं अशक्यच आहे. आणि याहूनही मोठी एक व्यावहारिक मर्यादा आहे. ती काय? हा सिद्धांत समाजातील अत्यंत मर्यादित आणि विशेषाधिकार असलेल्या वर्गाचाच विचार करतो. आपण मास्लोच्या पिरामिडचा विचार केला तर जगातील कोट्यावधी लोक आजही केवळ 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत. हो, त्यांच्यासाठी आत्मसिद्धी ही एक अशक्यप्राय लक्झरीसारखी आहे. आर्थिक विषमता असलेल्या जगात ही संधी सर्वांना समान मिळते नाही हे वास्तव हा सिद्धांत दुर्लक्षित करतो. अगदी बरोबर. पण या सगळ्या मर्यादा लक्षात घेतल्या तरीही 20व्या शतकात मानसशास्त्राला मिळालेली ही एक अमूल्य देणगी आहे हे आपण नाकारू शकत नाही. नक्कीच. या सिद्धांताचं योगदान अफाट आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर जो भर दिला जातो त्याचा पाया हाच मानवतावादी दृष्टिकोन आहे. आणि समुपदेशन किंवा काउन्सिलिंग क्षेत्रातही याचा मोठा वाटा आहे ना? हो, आज समुपदेशक रुग्णाला काय चुकीचं केलंस असं विचारून दोष देत नाही, तर तो सहानुभूतीने ऐकून घेतो आणि त्याला स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्यास मदत करतो. ही एक अत्यंत विधायक चळवळ ठरली आहे. पिरॅमिड आणि त्यातला तळाचा संघर्ष पाहिला. हो, पण आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि एआयच्या युगाचा विचार करूया. समजा भविष्यात तंत्रज्ञानाने अशी एक व्यवस्था निर्माण केली जिथे रोबोट्स माणसाची सर्व कामं करत आहेत. अच्छा, म्हणजे मानवी श्रमाची गरजच नाही. अगदी प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक असलेलं अन्न, उत्तम वस्त्र, घर आणि सुरक्षितता कसल्याही प्रकारच्या संघर्षाविना सहज उपलब्ध आहे. थोडक्यात पिरॅमिडच्या खालच्या सर्व पायऱ्या एका क्षणात पूर्ण झाल्या आहेत. बापरे, हा खूपच वेगळा विचार आहे. मग जर जगण्यासाठी करावा लागणारा हा रोजचा संघर्षच संपला तर माणसाची अफाट ऊर्जा नक्की कुठे जाईल? जेव्हा तळाच्या गरजांचा ताण नसेल तेव्हा माणूस आत्मसिद्धीच्या अशा कोणत्या नवीन पातळ्या गाठू शकेल? खरंच, तो अधिक कल्पक होईल की उद्दिष्ट नसल्यामुळे एका मानसिक पोकळीत अडकेल? माणसाच्या पूर्ण क्षमतेची ही संकल्पना आपल्याला भविष्यात कोणत्या वळणावर घेऊन जाईल हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तितकाच कुतूहल जागवणारा आहे. याच एका मोठ्या प्रश्नासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.